नमस्कार, मी जय राऊत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा, देशमुख समाज कारंजा बांधवांची मागणी। दिनांक 26/12/2024 सविस्तर असे की मस्साजोग ताकीद जिल्हा बीड गावातील सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्दयीपणे हत्या करून त्यांना जीवे मारून टाकण्यात आले। त्यांची झालेली हत्या ही संपूर्ण मानवजातीला काळिमा फासवणारी आहे व महाराष्ट्राच्या संस्कृतीला नशोभणारी आहे। तसेच संतोष देशमुख यांना झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ व फोटो अंतःकरणाला वेदना देणारे आहेत। महाराष्ट्राची भूमी ही शांत आणि संस्कृतीने ओळखली जाते, त्यामुळे अशा घटनेमुळे महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारे आहे। अशा घटना जर सतत करत असेल तर सर्वसामान्य कायद्याचा विश्वास कसा टिकून राहील? त्यामुळे त्यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी। सकल देशमुख समाज कारंजा यांनी तहसीलदार कारंजा यांना निवेदन दिले। त्यावेळी पंचायत समिती कारंजा सभापती प्रदीप बापू देशमुख, शीतल देशमुख, विजयराव देशमुख, रोशन देशमुख, रणजितराव देशमुख, अशोकराव देशमुख, प्रभाकरराव देशमुख, शिवाजीराव देशमुख, कृष्णा देशमुख, अक्षय देशमुख, अश्विन देशमुख, गणेशराव देशमुख, गजाननराव देशमुख, सवेज जगताप, श्रेयस देशमुख, अमोल देशमुख, सुधीर देशमुख, उदयराव देशमुख, गजाननराव देशमुख, विश्वासराव देशमुख, प्रवीणराव देशमुख, काशीराव देशमुख, रवींद्र बापू, किरणराव देशमुख, रमेश देशमुख हे सर्व त्यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते। ग्रामप्रभा 24 न्यूजसाठी मुख्य संपादक दिलीप अवगण पाटील। दिनांक 26 डिसेंबरला मस्साजोग येथील श्री संतोष देशमुख यांचे जे हत्याकांड झाले त्या हत्याकांडाचा जाहीर निषेध करण्यासाठी कारंजा तालुक्यातील समस्त देशमुख परिवार हा समाज या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी एकवटलेला आहे। त्या संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना योग्य ती शिक्षा करण्यासाठी आम्ही सर्व देशमुख समाज या ठिकाणी एक निवेदन तहसीलदार साहेब यांना या ठिकाणी देत आहे। म्हणून आम्ही सर्व कारंजा तालुक्यातील सर्व समाज बांधव या घटनेचा जाहीर निषेध करून त्या प्रकरणाची सखोल चौकशी करून मारेकऱ्याला शिक्षा होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा आम्ही शासनाला या सभेच्या वतीने किंवा या निवेदनाच्या वतीने आम्ही देत आहोत। आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।